इयत्ता 9वी भाग गणित भाग 2 टॉपिक नंबर 1 लेक्चर क्रमांक नंबर 3 पहिला धडा भूमितीमधला जो मूलभूत संबोध भूमितीतील मूलभूत संबोध याचा आजचं हे तिसरं लेक्चर आजच्या तासामध्ये हा प्रकरण पूर्ण होईल अशी अपेक्षा करूया। सर्वांना भाग 1 भाग 2 मधली उदाहरणं काही सोडवलेली मुलांनी शंका कुशंका याचं केलेलं आहे। भाग 1 आणि भाग 2 आणि भाग 3 ची सलगता येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं, आपलं गणित मैत्री हे चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। त्यामुळे ते सलगपणे तुमच्यासमोर या पुढच्या काळामध्ये येणार आहे। भाग 3 सराव संच 1.3 चा विचार करणार आहोत आपण। हा विचार हा कशावरती आधारित आहे बघा। तर आता गणिताचा जो 8वी इयत्तेमध्ये गणित हा एक विषय एकच होता, त्याच्यामध्ये भाग 1 भाग 2 समाविष्ट होते। पण आता 9वी 10वी 11वी 12वी हा सगळा अभ्यासक्रम मॅथ्स 1 मॅथ्स 2 गणित भाग 1 गणित भाग 2 आता भाग 2 मधला हा जो जॉमेट्रिकल पार्ट आहे किंवा भूमितीय विभाग आहे त्याच्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे। हा नवा दृष्टिकोन ग्रीक गणितज्ञ ग्रीक गणिती मॅथमॅटिशियन युक्लिडनी आपल्याला दिला आहे। युक्लिडची जॉमेट्रिकल कन्सेप्ट्सचा आधार घेऊन आपण पुढचा भाग शिकत आहोत। युक्लिडांनी जी पद्धती सांगितली, ज्या पद्धतीनं ह्या मॅथ्स 2 कडे बघायचं आहे, सेंटेन्सकडे बघायचं आहे, त्याचं गिव्हन टू प्रूफ सिद्धता, पक्ष साध्य सिद्धता, आकृती ह्या संकल्पना आपण नव्यानं या इयत्तेमध्ये शिकणार आहोत आणि हा दृष्टिकोन घेऊन आपण पुढे जाणार आहोत। इसवी सनाच्या 3व्या शतकामध्ये सांगणारे हे युक्लिड त्यांनी काही ग्रहित तत्वे, त्यांनी काही गणितातलीमध्ये गृहीतकं हाही संबोध त्यांनी मांडला, म्हणजे ते स्वयंसिद्ध आहेत। त्यांची सिद्धता ही ऑलरेडी सिद्धता तपासून बघायची गरज नाही। पान नंबर 9 वरती त्यांची काही गृहीतकं पण लिहिलीत बघा। जसं की एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात, एक बिंदू दिला त्याच्यामधून असंख्य रेषा काढता येतात। त्यानंतर 2 बिंदू कुठेही असतील तर त्यामधून जाणारी एक रेषा काढता येते। त्यानंतर कोणतेही 2 बिंदू एक केंद्र मांडला तर आपल्याला वर्तुळ काढता येईल। ही गृहीतकं आहेत, ती सत्य आहेत। सर्व काटकोन परस्पराशी एकरूप असणार, बरोबर आहे। काटकोनाचं माप 90 अंश असतं आणि कुठलाही काटकोन काढला तर तुम्ही तो सर्व काटकोन हे एकमेकाशी एकरूप येणार। पुन्हा एका भागाचा फार छान सुंदर उपयोग पुढच्याही टॉपिकमध्ये आपल्याला होणार आहे। 2 रेषा आणि त्यांची छेदिका काढली तर एका बाजूला तयार झालेल्या आंतरकोनांची बेरीज 2 काटकोनापेक्षा कमी असेल। एक काटकोन म्हणजे 90 अंश, 2 काटकोन म्हणजे 180 पेक्षा जर कमी असेल तर त्या रेषा वाढवल्यास एकमेकाला छेदतात। युक्लिडांच्या पद्धतीनुसार प्रत्येक याच्या सिद्धता शिकत असताना त्यांनी 2 पद्धतींना पुरस्कार केला आहे, 2 पद्धती इथं सूचित केल्या आहेत, एक प्रत्यक्ष आहे आणि एक अप्रत्यक्ष आहे। अप्रत्यक्ष सिद्धतेच्या वेळेला काही गृहीतकांचा वापर आपल्याला चांगल्या रीतीने करायचा आहे। आज सिद्धता म्हणजे काय, हे पक्षसाध्य म्हणजे काय, हा नवीन दृष्टिकोन आपण आजच्या तासिकेमध्ये शिकणार आहोत। त्या तासिकेत जाण्यासाठी काही सोप्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत अगोदर। कोणत्या सोप्या गोष्टी आहेत बघा, कोणत्या सोप्या गोष्टी, तर 1.3 मध्ये जरा जाऊया आपण आणि तिथं खालील विधाने जर तरच्या रूपात लिहा, जर तरच्या रूपात लिहा। तसा हा लँग्वेजचा भाग आहे, जर तर इफ देन कंडिशनल सेंटेन्स। तर हा लँग्वेजचा भाग कसा आहे, एखादा विद्यार्थी अभ्यास करत असेल तर तो चांगल्या गुणानं उत्तीर्ण होतो। अभ्यास करणारा चांगल्या गुणानं उत्तीर्ण होतो, अभ्यास करणारा चांगल्या गुणाने उत्तीर्ण होतोच, हे वाक्य आहे। तर त्याला कन्वर्ट कसं करतो बघा आपण, अभ्यास करणारा चांगल्या गुणाने उत्तीर्ण होतो, अभ्यास करणारे विद्यार्थी चांगल्या गुणाने उत्तीर्ण होतात। ह्याचा जर तरमध्ये आणत असताना थोडासा आपण असं बदल करतो आपल्या मातृभाषेमध्ये सुद्धा, जर एखादा विद्यार्थी अभ्यास करत असेल तर तो चांगल्या गुणाने उत्तीर्ण होतो। असे काही जॉमेट्रिकल कन्सेप्ट्स आपल्याला जर तरच्या रूपामध्ये आणायला शिकायचे आहेत। ह्या जर तरच्या रूपाचा उपयोग काय करून घेणार आहोत, तर जरपासून तरपर्यंतचा जो भाग आहे त्याला आपण पक्ष म्हणून घेणार आहोत आणि तरच्या पुढच्याला साध्य म्हणायचं आहे। म्हणून प्रत्येक विधान, प्रत्येक सिद्धता शिकताना ते सेंटेन्स जर तरमध्ये बघायचे दृष्टिकोन आपल्याकडे निर्माण झाला पाहिजे। आता त्यांनी पहिलंच एक हे लिहिले बघा, पहिलं खालील विधाने जर तरच्या रूपात लिहा। पहिलं काय आहे विधान, समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात। समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात। हा समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म 8व्या इयत्तेमध्ये तुम्हाला माहीत आहे। हा गुणधर्म म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। एक समांतरभुज चौकोन असेल, अर्थ समजलं का बघा त्या वाक्याचा, समांतरभुज चौकोन, समांतरभुज चौकोन समोरासमोर बाजू समांतर आणि असा असेल तर त्याचे सम्मुख कोन नक्की एकरूप असतात। हा जेवढा असेल तेवढा हा आणि हा जितका असेल तितकाच हा असणार।
हे वाक्य आहे. हे वाक्याचं इफ देनमध्ये रूपांतर करायला सांगितले. थोडा बदल कसा करून घ्यायचा बघा आपल्या मनानं. जर तर मध्ये जर एखादा चौकोन हा समांतरभुज चौकोन असेल तर त्याचे सम्मुख कोन एकरूप असतात. जर एखादा चौकोन समांतरभुज चौकोन असेल, जरा शॉर्टकटमध्ये कळतो आता, तर त्याचे सम्मुख कोन एकरूप असतात. जर तरचं स्वरूप झालं. जर एखादा चौकोन समांतरभुज चौकोन असणे ह्याला आता आपण पक्ष म्हणून घ्यायचा आहे आणि त्याचे सम्मुख कोन एकरूप असतात त्याला आपण साध्य म्हणणार आहोत. पक्ष, साध्य, आकृती ही कन्सेप्ट तुमच्यासमोर यावी. एखादा आकृती मग त्याचं पक्ष म्हणजे साध्यामध्ये ॲक्च्युली रूपांतर कसं करायचं यासाठी हा भाग तुम्हाला मनापासून माहिती असायला पाहिजे. जर एखादा चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर त्याचे सम्मुख कोन एकरूप असतात. जर आणि तर असा भाग होता हा. आता सांगा बघूया दुसऱ्या गणितामध्ये आपण काय करूया, काय बदल होणार आता तसं बघा. दुसरं उदाहरण बघा कसं आहे. आयताचे कर्ण एकरूप असतात. आयत आणि आयताचे जे कर्ण आहेत ते दोन्ही कर्ण एकरूप असतात. हां, आता काय करूया सांगा बरं. असंच जर एखादा चौकोन, आता समांतरभुज चौकोन नाही, आता बदल काय होणार सांगा बरं. ह्याच्याऐवजी काय येणार, आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. समजलं का बघा. परत एकदा कसं कन्सेप्ट लिहायचे आहे तुम्हाला जर त्याच्या सोबत लिहिता. जर एखादा चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. जर एखादा चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. ह्याला म्हणायचं त्याचं जर तरचं विधान. समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू, जर एखादा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल, जर एखादा त्रिकोण हा समद्विभुज त्रिकोण असेल तर त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. जर एखादा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल तर शिरोबिंदू आणि पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. आलं लक्षात. ह्याला म्हणायचं जर तर. ते इफ देनमध्ये. आता इफ देनमध्ये बघूया का. आता इंग्लिशमध्ये कसं कन्वर्जन करून घेतोय जरासं बघा बरं. सेमीच्या मुलांसाठी काय सेंटेन्स आहे ते बघा बरं. परत इफ देन एकदा. काय वाक्य आहे बघा बरं इंग्लिशच्या बुकमध्ये आपल्या. हां, द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर, काय म्हणूया, अपोजिट अँगल्स ऑफ द पॅरलोग्राम are congruent. If a quadrilateral is a parallelogram, then its opposite angles are congruent. See here, if a quadrilateral is a parallelogram, then its opposite angles are congruent. याच्यानंतर diagonals of rectangle are congruent. If a quadrilateral is a rectangle, then its diagonals may be congruent. Okay. Third, if a triangle is isosceles triangle, then the segment joining vertex and midpoint of the base are perpendicular to the base. Okay. हे झालं if then. आलं लक्षात सगळ्यांच्या. स्वतः एखादा चौकोन समांतरभुज चौकोन असेल त्यात थोडीशी वाक्यरचना, पण महत्त्वाचे शब्द कोणते आहेत बघा. समांतरभुज चौकोन इथं आहे आणि त्याला एकरूप असतात. याच्यानंतर आणखीन एक भाग इथं पुढच्या प्रश्नामध्ये थोडासा आपल्याला कॉन्व्हर्स, त्याचं व्यत्यास नेहमीच सत्य असेल असे नाही, पण व्यत्यास मांडता आला पाहिजे आपल्याला. आता तिथं व्यत्यासाबद्दल त्यांनी काय सेंटेन्स दिलेत बघा. त्याचं व्यत्यास, त्या विधानाचा व्यत्यास काय म्हणतो बघूया जरासा आता. पुढील विधानांचे व्यत्यास लिहा. आता हेच विधान बघूया. आता समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात हे वाक्य आहे. त्याला इफ देनमध्ये लिहा. कसं लिहूया हे बघा जरासं. सेंटेन्स कसं आहे बघा. वाक्य कसं दिलं आहे बघा. हे एक वाक्य परत एक लिहितो बघा परत एकदा.
समांतरभुज चौकोनाचे, हेच पहिलंच विधान बघूया परत एकदा. समांतरभुज चौकोनाचे असं सेंटेन्स आहे समजा. पहिलं विधान परत एकदा बघूया. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. सम्मुख कोन एकरूप असतात असं ते वाक्य आहे. त्याला इफ देन मध्ये लिहा, जर तर मध्ये लिहा. जर एखादा चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर त्याचे सम्मुख कोन एकरूप असतात. हा, आता त्याचा व्यत्यास, आता व्यत्यासाबद्दल मग असं एक वाक्य सांगितलं बघा तुम्हाला. अभ्यास करणारे चांगल्या गुणाने उत्तीर्ण होतात. अभ्यास करणारे चांगल्या गुणाने उत्तीर्ण होतात. त्याचं इफ देन कसं करूया. जर पर्टिक्युलर घ्यायचं, जर एखादा विद्यार्थी अभ्यास करत असेल तर तो चांगल्या गुणाने उत्तीर्ण होतो. आता त्याचा व्यत्यास म्हणजे काय बघा. तरच्या पुढचा भाग आता पहिल्यांदा घ्यायचा. जर एखादा विद्यार्थी अभ्यास करत असेल तर तो चांगल्या गुणाने उत्तीर्ण होतो. आता तरच्या पुढच्या भागातला महत्त्वाचा शब्द कोणता होता बघा. चांगल्या गुणाने उत्तीर्ण होणे. आणि इकडचा, जर एखादा विद्यार्थी चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला असेल तर त्याने अभ्यास केला असेल, त्याने अभ्यास केला असला पाहिजे. असं इथं आपल्याला करायचं आहे. आता हे वाक्य आहे. काय वाक्य आहे. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. त्याचं पहिल्यांदा जर तरमध्ये लिहून घ्यायचं आणि मग व्यत्यासाकडे जाऊया. व्यत्यासामध्ये आता हा भाग पहिल्यांदा आला पाहिजे. कोणता. तरच्या पुढचा. तरच्या पुढं जो भाग दिला आहे तर त्याचे सम्मुख कोन एकरूप असतात. आता त्याचेपासून सुरुवात होणार नाही. तो म्हणजे कोण आहे सांगा. हा चौकोन आहे. जर एखाद्या चौकोनाचे, आता याचं काय होणार बघा. जर एखाद्या चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतील, जर एखाद्या चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतील तर तो समांतरभुज चौकोन असतो. हा त्याला व्यत्यास समजलं का बघा. हे वाक्य समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. त्याचं जर तर बघा. जर एखादा चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर त्याचे सम्मुख कोन एकरूप असतात. त्याचा व्यत्यास लिहा. त्याचा कॉन्व्हर्स. जर एखाद्या चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतील तर तो समांतरभुज चौकोन असतो. तरच्या जो पुढचा भाग आहे तो अलीकडे घ्यायचा आणि नंतर हा शब्द पलीकडे घ्यायचा. लक्षात. तसं प्रश्न दुसऱ्यामधलं प्रत्येक वाक्य आपल्याला असं करून घ्यायला पाहिजे. कसं करून घ्यायला पाहिजे बघा. दोन समांतर रेषा, आता वाक्य, दोन समांतर रेषा. बघा परत एकदा वाक्य कसं आहे बघा. ते दोन समांतर रेषा, त्याचा व्यत्यास लिहायला सांगितलं बरं का. आपण मनातल्या मनात किंवा स्वतः आपण जर तरमध्ये जाऊया आणि मग त्याच्यानंतर आपण त्याची मांडणी करूया. तुम्ही प्रत्यक्षात पेपरमध्ये लिहित असताना पहिल्यांदा त्याला जर तरमध्ये आणा आणि नंतर व्यत्यासमध्ये लिहा. दोन समांतर रेषा आणि त्यांची छेदिका दिली असता त्यांचे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. दोन समांतर रेषा. आता ह्यातला पहिला महत्त्वाचा शब्द कोणता बघा. जर दोन समांतर रेषा आणि त्यांची छेदिका दिली असेल तर, एवढाच फक्त बदल करून घेऊया. जर दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असेल तर त्यांचे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. आता समांतरता आणि व्युत्क्रम कोन, दोन समांतर रेषा, समांतरता हा भाग यातला महत्त्वाचा आहे. म्हणजे इकडे जर पासून तर समांतर असणे हा भाग महत्त्वाचा आहे आणि पलीकडचा व्युत्क्रम कोन एकरूप असणे बघा. तरच्या पुढचा हा, त्यांची अदलाबदल करायला पाहिजे म्हणजे त्याचा व्यत्यास लिहिता येईल. हा कसं करूया सांगा. आता कोण सांगते बघूया. जर कसं लिहूया बघा. आता समांतर हा जो महत्त्वाचा शब्द होता तो तर इथं घेणार नाही आपण. आता फक्त दोन रेषा. जर व्यत्यास, जर दोन रेषा व त्यांची छेदिका दिली असेल तर किंवा दिल्या असतील तर, दोन रेषा समांतर नाही. जर दोन रेषा आणि त्यांची छेदिका दिली असता व्युत्क्रम कोन एकरूप असतील. दोन रेषा आणि त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतील. पलीकडचा व्युत्क्रम कोन हा शब्द आपण अलीकडे घेतोय. तर त्या रेषा कशा असणार. कशा असणार सांगा बरं. त्या रेषा समांतर असणार. हा त्याचा झाला व्यत्यास. मूळ वाक्यामधला समांतरता आपण तरच्या पुढे न्यायची आणि तिकडचे व्युत्क्रम कोन पण अलीकडे आणायचे. दोन रेषा व छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन जर एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतात. ओके, असं हे त्याचा व्यत्यास सांगता येईल आपल्याला. जरा नीट समजून घ्या. दुसरं, दोन रेषांना, दुसरं विधान कसं बघा. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरकोनाची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात.
दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारी आंतरकोनाची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. आता जर इथं लिहिलं नाही पण पहिल्यांदा जर म्हटलं असं वाचलं तरी चालतं. जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरकोनाची जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात. आता पहिल्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता होता सांगा बरं? काय? आंतरकोनाची जोडी पूरक असणे आणि तर त्या रेषा समांतर असणे. आता समांतरता ही कन्सेप्ट आपण अलीकडे घेऊया. म्हणजे कसं घेऊया बघा. दोन समांतर रेषांना व्यत्यास काय होणार बघा. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असेल तर तयार होणारी आंतरकोनाची जोडी पूरक असते. ह्या वाक्याची पक्षात सिद्धता आपण पुढच्या धड्यामध्ये शिकणार आहोत. तेव्हा पुन्हा हे व्यत्यास येणार आहे. व्यत्यासाचा खरा अर्थ तुम्हाला जरासा कळाला का बघा. मूळ वाक्य काय होतं? मूळ वाक्य बघा. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदल्यावर होणाऱ्या आंतरकोनाची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात. ओके. आता याचं विधान कसं होणार बघा. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असेल तर होणारे आंतरकोनांची जोडी पूरक असते. आंतरकोनाची जोडी पूरक असणे हे महत्त्वाचं शब्दांच्यामध्ये आणि समांतर ह्या शब्दांच्यामध्ये आदलाबदल करायचं. व्यत्यासाचा अर्थ कळाला तुम्हाला? अभ्यास करणारे उत्तीर्ण होतात. एखादा विद्यार्थी अभ्यास करत असेल तर तो चांगल्या गुणाने उत्तीर्ण होतो. जर चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला असेल तर त्याने अभ्यास केला असला पाहिजे. हा त्याचा व्यत्यास. ह्या महत्त्वाच्या शब्दांची अदलाबदल करणे म्हणजे व्यत्यास, पक्ष, साध्य इकडं आपल्याला जायचं आहे जरासं. म्हणून ह्यांची ओळख असावी. फार उपयोगी पडणार आहे आपल्याला. पुढचं तिसरं वाक्य. आयताचे कर्ण एकरूप असतात. पुन्हा एकदा बघूया. आयताचे कर्ण एकरूप असतात असं वाक्य आहे. विधान मांडूया. आयताचे कर्ण एकरूप असतात. डायगोनल्स ऑफ दी रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. कर्ण एकरूप असतात हे विधान आहे. आता सांगूया पहिलं काय करायचं. जरी हे व्यत्यास लिहायचं असलं तरी आपण पहिल्यांदा ते जर तरमध्ये आणायचा प्रयत्न करूया. तुम्हाला ते तोंडी करता येईल. हे लिहिण्याची गरज नव्हती. इफ देनमध्ये आणूया. जर तर. जर एखादा चौकोन कसा असेल तर आयत असेल तर त्याचे कर्ण कसे असतात तर त्याचे कर्ण एकरूप असतात. तर त्याचे कर्ण एकरूप असतात. जर एखादा चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. आता याची अदलाबदल करताना कर्ण एकरूप आणि आयत हे महत्त्वाचा शब्द आहे. आता एखादा बघा कसं होणार त्याचा व्यत्यास. जर एखाद्या चौकोनाचे हा बदल आपल्याला करता आला पाहिजे. जर एखाद्या चौकोनाचे काय कर्ण एकरूप असतील जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो काय असणार आहे तर तो चौकोन कसला असणार आहे आयत असणार आहे. कर्ण एकरूप असतील तर तो आयत असतो असं वाक्य होईल. इंग्लिश सेमीमध्येच्या बाबतीमध्ये सुद्धा हे सेंटेन्स असं बघूया कसं होईल बघा. आता काय सेंटेन्स दिलं तिसरं. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. डायगोनल्स इफ a quadrilateral is a rectangle then diagonals must be congruent. त्याचं कॉन्व्हर्स कसा लिहिणार आपण. if the diagonals of a quadrilateral are congruent then the quadrilateral is a rectangle. याचा उपयोग करून हे इफ देन जर त्याचं स्वरूप व्यत्यास म्हणजे काय कॉन्व्हर्स म्हणजे काय याची ओळख होती. मग तुम्ही म्हणाल हे सर काय करायचं आहे याचा उपयोग काय करायचा आहे. ह्याचा उपयोग फार होणार आहे बाळांनो पुढं. भाग 2 हा बराचसाच भाग फिगर आहे, गिवन आहे, प्रूफ आहे, टू प्रूव्ह आहे. ह्या संकल्पना मनापासून आत्ता कळायला पाहिजेत. विनाकारणी सिद्धता फार छोट्या आणि फार सोप्या आहेत. विनाकारणी त्या सिद्धतेचं टेन्शन पुन्हा येता कामा नये ह्यासाठी ह्या युक्लिडनच्या भूमितीय दृष्टिकोनाचा स्वीकार आपण आता करणार आहोत. ह्याच्या मोस्टली सगळीकडे भागामध्ये तुम्हाला आकृती येणार, फिगर येणार आहे, त्याच्यानंतर गिवन येणार आहे, टू प्रूव्ह येणार आहे. 9th and 10th सेकंड जो सेक्शन आहे तो मोस्टली ह्या कन्सेप्टवरती आधारित आहे. युक्लिडची जॉमेट्री कन्सेप्ट्स आपण इथं वापरतोय. आता हे प्रूफ म्हणजे काय, डायरेक्ट प्रूफ म्हणजे काय, इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे काय याची थोडीशी ओळख आपण करून घेऊया. हे कशासाठी शिकायचं आहे बघा. काही छोट्या सिद्धतांच्यामध्ये आत्ताच तुमच्यामध्ये जर आवड निर्माण झाली हे सोपं राहतं. हे सिद्धताचा भाग कठीण बिलकुल नाही. सिद्धता म्हटलं की मुलांना थोडंसं नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो.
नको व्हायला पाहिजे. आणि ह्या पक्षश्राद्ध सिद्धतांच्यामुळंच मॅथ्स फर्स्ट जास्त मुलांना आवडतो, मॅथ्स सेकंड कमी मुलांना आवडतो ह्याच्यामुळं. पण हे जर पहिल्यांदाच कळालं तर हा अतिशय चांगला आणि अतिशय सोपा असणारा भाग आहे. आपण हे जे केलं आहे, हे जे आता हे कॉन्व्हर्स म्हणजे काय, टू प्रूव्ह म्हणजे काय, इफ म्हणजे काय, ह्याचा उपयोग आपण जरासं कसा करता येईल, कसा करून घ्यायचा आहे आपल्याला पुढं, याच्यासाठी काही उदाहरण बघूया. तिथं आता युक्लिडांच्या जॉमेट्रीय दृष्टिकोनामध्ये त्यांचा जो अँगल आहे बघण्याचा, ह्या कन्सेप्ट्सकडे बघण्याचा अँगल आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितले बघा. आता ह्या ज्या कन्सेप्टचा उपयोग करून आपल्याला पुढे जायचं आहे, असा हा सराव संच 1.3 मधला भाग इफ देनमध्ये आणायचं कसं आणि कॉन्व्हर्समध्ये नेमका काय बदल करून घ्यायचा हे समजलं असेल. पुन्हा आणि काही विधानामध्ये अधिक चांगल्या रीतीने समजेल. पान नंबर 10 वरती एक भाग त्यांनी पुन्हा मांडला, जरा असं बघता. पान नंबर 10 वरती काय आहे तो भाग बघा. तुम्ही एक वाक्य दिले बघा. 2 रेषा एकमेकांना छेदल्यास होणारे विरुद्ध कोन एकरूप असतात. 2 रेषा एकमेकांना छेदल्यास त्यांचे होणारे विरुद्ध कोन एकरूप असतात. आता 9thमध्ये असं येतं होतं परीक्षेमध्ये, एक वाक्य यायचं आणि ते जर तरमध्ये लिहा म्हणून. मग हे वाक्य आलं समजा, 2 रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. जर 2 रेषा एकमेकांना छेदत असतील तर, 2 रेषा एकमेकींना छेदत असतील तर त्यांचे विरुद्ध कोन एकरूप असतात. हे जर तर झालं, बरोबर आहे. त्याचा कॉन्व्हर्स काय झाला, कॉन्व्हर्स काय होणार, जर 2 रेषांना जर विरुद्ध कोन एकरूप असतील तर त्या रेषा एकमेकांना छेदत असल्या पाहिजेत, बरोबर. आता ह्या विधानाचं काय करूया की ह्याचं आपण हे इफ देनमध्ये आणायचं आहे. हे इफ देन करता आणायचं होतं. जर 2 रेषा एकमेकांना छेदत असतील तर ही एक रेषा, हे दुसरी रेषा, ही एक रेषा, ही एक रेषा, हिला एक L आणि M असं म्हणतो मी. ह्या 2 रेषा एकमेकांना छेदत आहेत. 2 रेषांचा छेदनबिंदू हा एकच बिंदू आहे, हा 2 रेषो, बरोबर. ह्यांचा 2 रेषा एकमेकांना छेदल्या आणि त्यांचा छेदनबिंदू हा आपण एकच छेदनबिंदू असा आपण घेतला. आणि आता होणारे विरुद्ध कोन एकरूप असतात. 2 रेषा एकमेकांना छेदत असतील तर हे जे जर तरचं रूप होतं, आपण जे जर 2 रेषा एकमेकांना छेदत असतील तर त्याला आपण गिव्हन किंवा पक्ष म्हणायचं आहे. पक्ष, हां. रेषा L, लाईन L अँड लाईन M, रेषा M इंटरसेक्ट ॲट पॉईंट P. 2 रेषा M ह्या बिंदूत छेदतात, P ह्या बिंदूत छेदतात, P या बिंदूत छेदतात, असा एक भाग लिहिता येईल इथं. छेदतात. आता साध्य, टू प्रूव्ह किंवा साध्य, व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह हिअर. साध्यमध्ये काय करायचं बघा. आता तरच्या पुढचा भाग, 2 रेषा एकमेकांना छेदत असतील तर त्यांचे विरुद्ध कोन समान मापाचे असतात. विरुद्ध कोन, विरुद्ध किरणांची जोडी. या किरणाचा विरुद्ध किरण हा, या किरणाचा विरुद्ध किरण हा. आता हे 3 अक्षरांना सुद्धा फार सुंदर रीतीनं पुस्तकामध्ये लिहिले. मी जरा अजून थोडक्यात एका अक्षरांना सुद्धा हे फार चांगल्या रीतीने समजतं. एकाच अक्षराचा वापर करतो म्हणजे मला पण लिहायला कमी लागेल. इथं मी A अक्षर घेतो, त्याचा विरुद्ध कोन हा B घेतो. अजून एक विरुद्ध कोणाची जोडी आहे बघा इथं, हा X घेऊया आणि हा Y घेऊया. ओके. तर विरुद्ध किरणाची कन्सेप्ट नेमकी कशी आहे बघा. विरुद्ध कोन म्हणजे काय, विरुद्ध किरणाच्या जोडी. हे बघा, ही जी विरुद्ध किरणं, ही जी विरुद्ध किरण आहेत त्याचे विरुद्ध असं येणार, लक्षात. हे विरुद्ध कोन आहेत. त्यानंतर हा जो कोन आहे त्याच्या उलटी जोडी अशी आहे. असे हे विरुद्ध कोन आपल्याला घ्यायचे आहेत. आणि मग टू प्रूव्ह म्हणजे काय, आपण हे जर तरचा जो भाग होता कशासाठी होता, जरपासून तरपर्यंत 2 रेषा एकमेकांना ज्यांचं छेदणं. त्यानंतर पुढं काय आहे बघा बरं, त्यांचे विरुद्ध कोन एकरूप असतात. म्हणजे मी विरुद्ध कोनांच्या 2 जोड्या आहेत बघा, कोन A एकरूप कोन B असं म्हणतो, हे पण आहे. आणि दुसरं असं आहे, अँगल X इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल Y. हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. टू प्रूव्ह. आता याचं प्रूफ अगदी सोपं आणि अगदी छोट्या कन्सेप्ट्समध्ये हे आले. ह्याच्या पूर्वीचं जे आपल्याला माहिती होतं त्याचं फक्त ॲप्लिकेशन करूया. आता कसं काय काय माहिती आपल्याला हे माहिती आहे बघा. हे 2 अँगलला मी असं एका रेषेत, कुठले पण 2 घेऊया, हे एका रेषेमध्ये हे 2 कोनांची जोडी एकरेषीय कोन आहेत. मग त्यांच्या कोनाच्या मापांची बेरीज किती असते ते पण तिथे लिहिले. 3 अक्षरांना फार सुंदर लिहून टाकले, तुम्ही 3मध्ये पण बसू शकता. अँगल A अँड अँगल Xचं ॲडिशन किती घेणार, ह्या दोन्हीची बेरीज बघा किती येणार सांगा, 180. रेषीय जोडीतील कोन, रेषीय जोडीतील कोन
मग आणखीन काय लिहू शकतो का आपण? तुम्ही कुठलंही लिहा. आता हे पण रेषी जोडी आहे की नाही बघा बरं, हे पण एका रेषेत आहेत की नाही बघा, हे असं इथून इथंपर्यंत आलं असं आलं, तर ह्यांची पण रेषी जोडी होते. तुम्ही असं लिहू शकता, कोण एक्स अधिक हा ही जोडी घेऊया आता, हे दोन कोण अधिक कोण कुठला म्हणूया बी, याची पण बेरीज किती येणार सांगा बरं? 180 येणार. ह्याला पण रेषी जोडतील कोण असं म्हणतो. आलं लक्षात? आता ह्याचा अर्थ असा होतो, हे पण बेरीज 180 आहे, हे पण बेरीज 180 आहे. ह्याचं LHS इज इक्वल टू RHS. ह्याच्या दोन्हीचे RHS सेम आहेत बघा आता. आणि त्यामुळं काय होणार आता? अँगल A प्लस अँगल X इज मस्ट बी इक्वल टू द अँगल X प्लस अँगल B असं होणार. ह्या दोन्हीचं 180 आहे. आता दोन्हीकडे कॉमन जो आहे तो दोन्हीकडचा डिलीट करूया. काय राहिलं सांगा आन्सर? हां, देअरफॉर अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल B. असं हे पण प्रूव्ह करता येईल. अजून कुठली जोडी आपण बदलून घेतलो तर आपल्याला हे पण पूर्ण करता येईल. ह्याला टू प्रूव्ह म्हणायचं, ह्याला सिद्धता म्हणायचं. काय अवघड आहे का बघा? थोडंसं पूर्वज्ञान आपल्याला आवश्यकता आहे. सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्याला पूर्वज्ञानाची गरज आहे. सगळ्या विषयांच्यामध्ये पूर्वज्ञान आपल्याला पाहिजे. तर हे या कन्सेप्टचा घेऊन आपल्याला असं जायचं आहे. असं यासाठी हे इफ देन कॉन्व्हर्स, पक्ष म्हणजे काय, साध्य म्हणजे काय, फिगर काढा, आकृती स्वतःला काढायची आहे. आणि आकृती काढल्याशिवाय ह्यातलं काहीही लिहायचं नाही आहे. विदाऊट आकृती हे सगळं लिहिलं की अगदी 10th सुद्धा 9th सुद्धा तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. त्या फिगरवरनंच ते लिहायचं असतं. त्यासाठी काही मुलांची शंका असते, सर आकृती काढायची. आकृती जॉमेट्री गणित भाग 2 अत्यावश्यक आहे, ती काढायचीच आहे. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा ओळख की ह्या गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये लागणार होत्या. प्रत्यक्ष प्रूफ, ह्याला डायरेक्ट प्रूफ असं म्हणायचं. एक पान नंबर 10 तुम्हाला इनडायरेक्ट प्रूफ ही दिलेलं आहे. इनडायरेक्ट प्रूफची फक्त ओळख असू अशी भूमिका आहे. ते कसं दिलं बघा. इनडायरेक्ट प्रूफमध्ये एखादं विधान आहे, ते विधान असत्य मानायचं आणि असत्य मानलेलं पुन्हा असत्य हे दाखवायचं, यासाठी प्रयत्न करायचं. एखादं त्यातलं ॲडिशनल उदाहरण आपण सेकंड टॉपिकमध्ये बघूया. चांगल्या काही गोष्टी तिथं आहेत. तुमच्यासाठी सोडवून दिलेलं गणित जर आता परत वाचला, थोडासा भाग त्यातला तर तुमच्या लक्षात आला इनडायरेक्ट सिद्धता म्हणजे काय. तुम्हाला इनडायरेक्टचं गणित असणार नाही सॉल्व करायचं, पण डायरेक्ट प्रूफचंच आहेत. पण माहिती असू देतो काय आहे तो. तुम्ही पुढच्या शिक्षणासाठी 11th 12th आपल्याला काही प्रूफ्स शिकायचे आहेत की जे इनडायरेक्ट प्रूफच्या साह्यानं शिकायचे असतात, तिथं वापर करून घ्यायचा असतो. असं सराव संच 1.1, 1.2, 1.3 असे एकाच ठिकाणी तुम्हाला आता त्या गणित मैत्री ह्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. तुम्ही ते तिथं बघू शकता. यानंतर हा भाग असा आहे बघा की तुम्हाला आता हे 3A सगळी उदाहरणं आपण सोडवून झालेत. त्याच्यानंतर तुमचं काम आहे तो काय करायचं आहे बघा आता, की हा जो भाग आहे की संकीर्ण प्रश्नसंग्रह, अगदी सोपे प्रश्न आहेत, तुम्हाला सगळ्यांना सोडवायचे आहेत. आता उदाहरणार्थ बघा, प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? कुठला पण एक रेषाखंड काढला तर त्याला मध्यबिंदू किती असणार सांगा? 1, 2, 3 अनंत. हां, कोण सांगते? हां, प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच काय असतो? मध्यबिंदू असतो. दोन भिन्न रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा छेदसंचात किती बिंदू येतात? आता छेदसंच ही संकल्पना मॅथ्स याच्यामध्ये आपण मॅथ्स 1 पण बघितलं बघा. दोन रेषा छेदतात तेव्हा छेदसंचामध्ये छेदसंच म्हणजे कॉमन पॉईंट, कॉमन किती आहेत, सामायिक किती आहेत, हा छेदसंच हे होतं बघा. ह्या दोघांचा छेदसंच म्हणजे कॉमन येणार. किती बिंदू येणार सांगा बरं तिथं? 1, 2 अनंत. त्याचंही उत्तर 1 येणार. 3 भिन्न बिंदूंना समाविष्ट करून घेणाऱ्या किती रेषा काढता येतील? किती? 3 भिन्न बिंदूंना किती रेषा काढता येतील सांगा बरं आता? 3 भिन्न बिंदू आहेत, त्यांना समाविष्ट करून घेणाऱ्या किती रेषा काढू शकतो आपण? 3 भिन्न बिंदूंना जरासा विचार करा त्या संदर्भातला. 3 भिन्न बिंदूंना किती रेषा काढू शकतो? त्याचं उत्तर बघा. 3 भिन्न बिंदूंना समाविष्ट करून घेणाऱ्या 3 भिन्न बिंदू, तुम्ही समजा असं घेतला तिथं, असाही विचार करायचे का? 3 असं घेतला मी, सर हे असे 3 बिंदू घेणार आहे. हे 1 काढता येईल. कोण म्हणेल सर मी असं 3 बिंदू घेणार आहे. आता 1, 2, 3 असं होईल. मग याचं उत्तर हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे. मग कुठलं उत्तर घेणार सांगा तुम्ही आता? 2 घेणार, 3 घेणार, काय 1 किंवा 3 घेणार, काय 6 घेणार? कुठला पर्याय घेणार तुम्ही आता तिथं? तिसरा पर्याय घेणार आहात. निर्देशक अंतर काढणे ह्या गोष्टी आपण शिकत गेलो आहे. तुम्ही ते पुढे सोडून आहात. आणखीन एक ॲडिशनल थोडंसं तुम्हाला माहिती व्हावं, हे निर्देशक प्रश्न 6वा, 7वा, 8वा होणार आहे. पक्षसाध्य, जर तरची विधानं इफ देनमध्ये कन्वर्ट करायला बरंचसं काम आपल्याला दिलेलं आहे. आणखीन एक प्रूफ म्हणून बघूया म्हटलं तर चालेल. तुम्ही अजून एक छोटंसं प्रूफ आपण समजावून घेऊया. आकृती काढा वगैरेचा भाग आहे बघा. प्रश्न 10व्यामधलं एखादं गणित आपण असं बघूया, जरा असं समजून घेऊया. म्हणजे प्रूफ ही संकल्पना इफ देन अजून एकदा रिवाईज करून घेतो आणि तुम्हाला ते परत आता परीक्षेमध्ये किंवा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मांडायचं आहे. काय प्रश्न आहे बघा आता तो?
जर रेषीय जोडीतील कोन एकरूप असतील तर त्यापैकी प्रत्येक कोन काटकोन असतो. याचं आकृती काढा, पक्ष काढा, साध्य लिहा. आणि आता जराशी सिद्धता पण बघूया. जर रेषीय जोडीतील दोन कोन एकरूप असतील तर, आता आकृती काढताना मी असं नाही काढणार. हे बघा, जरासं त्या आपल्या आकाराला साधेल मी असं काढलो. रेषीय जोडीतील दोन कोन, हा कोन आणि हा कोन, हा कोन आणि हा कोन. पण रेषीय जोडीतील दोन कोन आहेत पण ते एकरूप आहेत ना, एकरूप काढायला पाहिजेत. तशी फिगर काढायला पाहिजे. चौकोनामध्ये जर असेल तर चौकोनाची आकृती काढली पाहिजे, त्रिकोणाचं असेल तर त्रिकोण काढलं पाहिजे. तसं एकरूप कोणातली जर दोन कोन एकरूप असतील तर रेषीय जोडीतील दोन कोन काढताना साधारण करेक्ट काढायचं नाही, काढायची अपेक्षा, पण ते जरासं बरोबर वाटलं पाहिजे. आता उदाहरणार्थ मी हे असं केलं. जर असं घेतो बघा, हा एक्स म्हणतो आणि हा वाय म्हणतो. जर विधान कसं आहे बघा ते, आता जर रेषीय जोडीतील कोन एकरूप असतील तर, आता पक्ष काय होणार, जर रेषीय जोडीतील दोन अँगल एक्स इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल वाय, हे दोन्ही इक्वल असतील, सेम असतील, कॉन्ग्रुएंट असतील, तर त्याच्या प्रत्येक कोणाचं माप टू प्रूव्ह. आता टू प्रूव्ह काय होणार बघा, तर त्याच्या प्रत्येक कोन काटकोन असतो. काटकोन म्हणजे काय, कधी आपण एखाद्या कोणाला काटकोन म्हणतो सांगा. त्याचं माप किती असायला पाहिजे, एक्झॅक्टली 90 असायला पाहिजे. म्हणजे अँगल एक्स इज इक्वल टू अँगल वाय इज इक्वल टू 90 डिग्री, हे त्याचं उत्तर येणार. आता इथं प्रूव्ह करायचं सांगितलं नव्हतं, पण तुम्हाला माहिती असं याचं प्रूव्ह कसं करायचं. प्रूफ बुकमध्ये तुम्हाला इफ देनमध्ये मांडायचं, गिव्हन प्रूव्ह असं इफ देनमध्ये मांडणं आणि ते असं भाग बघणं होतं. आता इथं सुद्धा आपण त्या पहिल्या गणितामध्ये बसलेले ह्या दोन्ही कोणांचं हे रेषीय जोडतील कोण आहेत बघा. मग वी नो काय म्हणूया की वी हॅव अँगल एक्स प्लस अँगल वाय इज मस्ट बी इक्वल टू 180 डिग्री, कोणाची रेषीय जोडी. त्यानंतर असं सांगितलं तिथं, हा एक्स आणि हा जो वाय आहे, हा एक्स आणि वाय आहे हे इक्वल आहे असं सांगितलं आहे. हे दोन्ही इक्वल आहे. तात्पुरतं मी त्यासाठी ए मानतो. गिव्हन, हे बघा हे गिव्हनमध्ये घेतलं आहे. हे घ्यायचा वापर करायचा गिव्हन आणि पोचायचं इथंपर्यंत, ह्याचा आधार घ्यायचा आहे. मग आता ह्यात किंमत भरूया. म्हणून तिसरं विधान असं होईल. म्हणून एसाठी एक्स म्हणजे सुद्धा ए घेऊ शकता, वाय म्हणजे सुद्धा ए, कारण बोथ आर कॉन्ग्रुएंट, दोन्ही समान मापाचे आहेत. मग किती झालं सांगा बरं. 2a बरोबर किती आलं, आता 180 आलं. ए बरोबर किती आलं सांगा बरं, 180 भागिले 2 92 18. एचं उत्तर किती आलं सांगा आता. ओके, 90 अंश. आणि म्हणून त्यातला प्रत्येक कोण काय असतो, हा काटकोन असतो. असं तुम्ही त्या फिगर काढायचा भाग आहे. तुम्ही तो प्रश्न 10वाही सोडून आलात. तुम्हाला सर्वांना मॅथ्स 1मधला सुद्धा छेदसंच संयोग संच जरा समजलं तर तुम्हाला हा धड्याची पूर्णपणे तयारी होईल. सर्वजण प्रश्नसंग्रह सोडवणार आहात. काही शंका असेल जरूर कॉन्टॅक्ट करा, जरूर फोन करा. त्या शंका आपल्याला समाधान करून दिल्या जातील. आणि सर्वांना पुढील टॉपिकसाठी ह्या टॉपिकचा प्रश्नसंच जो आहे, संकीर्ण प्रश्नसंग्रह जो आहे तो तुम्ही सर्वजण सोडवाल. काही शंका असेल तर जरूर हे कराल आणि शिवाय की पाठवाल, तडजोड कराल. त्याशिवाय त्यानंतर तुम्ही सगळेजण हे चॅनल मात्र सबस्क्राईब करा. त्याच्यावर 1 2 3 सगळे टॉपिक्स, सगळेच विभाग तुम्हाला ॲट अ टाईम बघता येतील. आणि जो भाग समजला नाही तो पुन्हा एकदा तुम्हाला तो ऐकून त्या पद्धतीचा सराव करता येईल. आणि शंका आली तर तुम्ही जरूर मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, गुड बाय.